नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. मी सुबोध जाधव आपलं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीची चौथी पोएम 2.4 हॅव यू अर्न टुमारो. अतिशय सुंदर ही पोएम आहे अँड दिस पोएम इज रिटन बाय एडगर गेस्ट. या पोएमचं लिखाण हे एडगर गेस्ट यांनी केलेलं आहे. सुरुवातीला पोएम समजण्या अगोदर आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेऊया. एडगर गेस्ट यांची ती पोएम. एडगर गेस्ट वॉज बोर्न इन 1881 अँड डाईड इन 1959. 1881 साली जन्म आणि 1959 साली त्यांचा मृत्यू झाला. ही वॉज बोर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉट टू द युनायटेड स्टेट वेअर ही वॉज 10 years old. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि त्यांना वयाचे 10 वर्षाचे असताना युनायटेड स्टेटमध्ये म्हणजे अमेरिकेत त्यांना नेण्यात आलं. ही वॉज बिगन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. त्यांचं जे काही रायटिंग करिअर आहे ते सुरू झालं इन 1895 ॲट द एज ऑफ 14. ज्यावेळेस ते 14 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांचं रायटिंग करिअर सुरू झालं, म्हणजेच 1895 पासून. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल पोएट्स फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. आणि एडगर गेस्टला काय केलं जातं तर पीपल्स पोएट लोकांचे कवी म्हणून ओळखलं जातं. हिज सिम्पल स्टाईल, कारण काय तर त्यांची लिहिण्याची सिम्पल स्टाईल, तसंच ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. त्यांचं जे लिखाण आहे ते कसं आहे तर आशावादी आहे, त्यामुळं त्यांना पीपल्स पोएट म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. आता हे गेस्ट जे आहेत ते अमेरिकन रायटर होते. न्यूजपेपरमध्ये त्यांनी लिखाण केलं आणि मॅगझिनसाठी म्हणजे मासिकांसाठी सुद्धा त्यांनी लिखाण केलं. आता या पोएमबद्दल थोडी माहिती दिलेली बघा. दिस इज अन इन्स्पायरेशनल पोएम. ही पोएम जी आहे ती कशी आहे, खूप इन्स्पायरेशनल आहे, आशावादी आपण म्हणू शकतो. In this poem, the speaker is asking the reader whether they have done anything to improve the life of other human being or not. या पोएम थ्रू जो पोएट आहे तो काय विचारतोय, जे वाचणारे रीडर्सला तो विचारत आहे whether they have done anything to improve the life of other human being or not. त्यांनी इतर लोकांचं आयुष्य सुधारावं यासाठी काही केलेलं आहे की नाही. It is up to you whether you will have a better future or not. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुमचं फ्युचर हे बेटर चांगलं असेल की नाही, हे तुमच्यावर डिपेंड आहे. Therefore, one should consider one's action and deed carefully. त्यासाठी one should consider one's action and deed carefully and plan accordingly for a better future. त्यासाठी काय असणं गरजेचं आहे तर तुमची जी ॲक्शन आहे किंवा तुमचं जे डीड आहे ते तुम्ही काळजीपूर्वक म्हणजे तुमचं जे कृत्य असेल ते तुम्ही काळजीपूर्वक केलं पाहिजेत. अँड प्लॅन अकॉर्डिंगली, आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर प्लॅन हे तशा प्रकारचे बनवले पाहिजेत. फॉर अ बेटर फ्युचर, कशासाठी तर चांगल्या फ्युचरसाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजेच व्यक्तीचं जे काही भविष्य असेल ते तुमच्याच हातात आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन कवी या पोएम थ्रू आपल्याला करणार आहे. तर आता आपण पोएम जी आहे ती आपण समजून घेऊया, म्हणजे काय दिलेलं आहे हे आपल्याला त्यातून समजून जाईलच. चला तर मग सुरू करूया इयत्ता 12वीची चौथी पोएम हॅव यू अर्न युअर टुमारो. हॅव यू अर्न युअर टुमारो ही जी कविता आहे यामध्ये एकंदरीत 2 कॅरेक्टर्स आहेत. एक म्हणजे स्पीकर आणि दुसरे म्हणजे वी, त्याला आपण काय म्हणू शकतो लिस्नर किंवा मग जे रीडर्स आहेत त्यांचा समावेश यामध्ये केला जाईल. आणि स्पीकर म्हणजेच कवी आपल्याला काय करतोय यामधून प्रश्न विचारत आहे. पोएमचं जे टायटल आहे ते म्हणजे हॅव यू अर्न युअर टुमारो, म्हणजे तुम्ही तुमच्या टुमारोसाठी काय कमवलंय या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्ही काय करू शकता तर ते शोधू शकता. तर पहिला प्रश्न म्हणजे पहिला स्टांजा आपण बघूया. आणि या कवितेत भरपूर असे प्रश्न कवीने काय केलेले आहेत तर आपल्याला म्हणजे रीडरला काय केलेले आहेत तर विचारलेले आहेत. तर बघा आता स्पीकर म्हणजेच पोएट काय विचारतोय पहिल्या स्टांजामध्ये, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे.
इज एनीवन हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. एखादा कोणी व्यक्ती जो तुम्हाला भेटला आणि तो तुम्हाला भेटून काय झाला, आनंदी झाला का. पास्ट हिज वे म्हणजे यू पास्ट हिज वे म्हणजे तुम्ही त्याला भेटलात आणि त्याला तुम्ही आनंदी केलं का. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक हिम टुडे. असं कोणाला आठवतं का की तुम्ही त्याच्याशी आज काय केलं आहात, तर बोलला आहात का. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्याशी बोलला आहात का कोणासोबत. त्यानंतर आहे आणि तो स्पीकर आहे ज्याच्याशी तुम्ही बोलला आहात त्याला ते आठवतं का. दिस इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलेट टाईम इज थ्रू. इज देर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. या 2 लाईनमध्ये काय सांगितलेलं बघा. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. हा दिवस आता संपूर्णतः किंवा जवळजवळ आता काय झालेला आहे, संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाईम इज ओव्हर. आणि टॉयलिंग टाईम म्हणजे त्याचा वर्किंग टाईम. इथे टॉयलिंगचा टाईम तर दिला आहे बघा. टाईम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. त्याचं जे काम आहे ते आता काय झालेलं आहे, पूर्णतः संपलेलं आहे. इज देर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. तुम्ही त्याच्याबद्दल एखादा काइंडली वर्ड तुम्ही बोलला आहात का. एखाद्याला अशी गोष्ट आठवते का. इज देर एनीवन टू अटर. कोणी असं बोललं आहे का. नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. तुम्ही त्याच्याबद्दल एखादा काइंडली वर्ड किंवा दयाळू असा वर्ड तुम्ही बोलले आहात म्हणून. त्यानंतर दुसरा जे स्टांजा आहे तो मी रीड करतोय, नंतर आपण अंडरस्टँड करूया. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rush along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? हाही स्टांजा खूप छान आहे बघा. यामध्ये काय सांगितलेलं आहे. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. तुम्ही एखादा जो तुमचा मित्र भेटला, तुम्हाला भेटायला आला किंवा तुम्हाला तो भेटला, तर तुम्ही त्याचं चिअरफुल ग्रीटिंग म्हणजे आनंदाने स्वागत केलं होतं का. ऑर अ चेअरलिश सॉर्ट ऑफ हावडी अँड देन वॅनिश इन द थॉंग. किंवा त्याचं तुम्ही स्वागत न करता जो तुम्हाला इनफॉर्मली, हावडी म्हणजे काय, एक इनफॉर्मल मीटिंग, ओके, एक इनफॉर्मल ग्रीटिंग, किंवा मग तुम्ही त्याच्यासोबत रूड, चेअरलिश म्हणजे काय, रूड तर वागला नाहीत. अँड देन व्हॅनिश इन द थॉंग. आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही कुठेतरी एखाद्या क्राऊडमध्ये किंवा मग गर्दीमध्ये तुम्ही निघून गेला नाहीत का. व्हॅनिश म्हणजे काय, तर दिसेन असं होणे. ऑर यू सेल्फिश, ऑर वर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. आणि तुम्ही सेल्फिश, प्युअरली सेल्फिश तर वागले नाहीत, किंवा मग सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, आणि जो रस्ता तुम्हाला मिळाला त्या रस्त्याने तुम्ही निघून तर गेले नाही ना, किंवा मग सेल्फिशपणाने तुम्ही त्याच्यासोबत वागले होते का. अशा प्रकारचा प्रश्न आहे. ऑर इज समवन माइट ग्रेटफुल फॉर डीड यू डीड टुडे. किंवा मग एखाद्या व्यक्तीने तुमची कुठं स्तुती केली आहे का, किंवा मग तुमचं ग्रेटफुल म्हणजे काय, एक स्तुती करणं थोडक्यात. तुम्ही जे कृत्य केलं आहे त्याच्या निमित्तानं एखाद्या व्यक्तीने तुमची आज स्तुती केलेली आहे का. थोडक्यात सांगतो बघा, या सेकंड स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचा मित्र तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही त्याला तुम्ही आनंदाने ग्रीट म्हणजे अभिवादन केलं होतं का, किंवा मग तुम्हाला तो भेटायला आला इनफॉर्मली, तर त्याच्यासोबत तुम्ही रूढ तर वागले नाहीत ना, वागले होते का. आणि तसं रूढ वागून तुम्ही गर्दीमध्ये कुठेतरी दिसेनासे किंवा गर्दीसोबत तुम्ही निघून गेले होते का. वेअर यू सेल्फिश, प्युअर, तुम्ही प्युअरली सेल्फिश होते का. अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, आणि असं सेल्फिश वागून तुम्ही या गर्दीमध्ये पुन्हा मिसळून गेले होते का. आणि एखादी गोष्ट तुम्ही चांगली केली म्हणून एखाद्या व्यक्तीने तुमचं जे कृत्य आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता किंवा मग त्याचा कुठेतरी थँकफुलनेस त्यांनी शो केलेला आहे का. अशा प्रकारे या सेकंड स्टांजाचा अर्थ होतो. तर आता तिसरा स्टांजा काय सांगतोय ते बघूया, त्यापूर्वी एकदा वाचून घेऊया. तिसरा स्टांजा. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hope we are fading now with courage look ahead? याचा अर्थ असा होतोय
पहिल्या 2 लाईनचा अर्थ समजून घेऊया. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लिपिंग फास्ट. आता हे दिवसामागून दिवस जात आहेत, तर तुम्ही एखाद्या रात्री तुम्ही या गोष्टीवर बोलू इच्छिता का? दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ मेनी दॅट यू पास्ट. आता या आयुष्यामध्ये तुम्हाला असे खूप लोक भेटलेत. सिंगल ब्रदर म्हणजे एखादं आपले हे सगळे जे आहेत, हे जग हे सगळे कसं आहे तर एक भावासारखं आहे. तर या जगामध्ये तुम्हाला जे लोक मिळत आहेत, एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटलात आणि त्याला तुम्ही कुठल्या प्रकारची मदत केली आहे का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड सेड. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. एखादं सिंगल हृदय, इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर, ते आनंदी झालं आहे का? ते आनंदी आहे व्हॉट यू डीड ऑर सेड, जे तुम्ही बोललात किंवा तुम्ही जे कृती केलं त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं हृदय हे आनंदी झालं आहे का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या आशा निर्माण झालेल्या आहेत का? किंवा मग तुम्ही आशा निर्माण करण्याचं काम केलं आहे का? विथ करेज लुक अहेड, एखाद्या व्यक्तीला तुम्ही धैर्य देऊन त्याच्यामध्ये कुठल्या तरी नवीन अशा आशा तुम्ही निर्माण केलेल्या आहेत का? 4था स्टांजा आहे बघा. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंड. डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, डू यू थिंक दॅट गॉड वुड से you have earned one more tomorrow by work you did today. बघा, आता हा शेवटचा स्टांजा आपण अभ्यासणार आहोत. काय दिलेला आहे सुरुवातीच्या 2 लाईन एक्सप्लेन करतोय. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंड. जो आजचा दिवस आहे तो तुम्ही वेस्ट केला आहे का किंवा लॉस केला आहे का, म्हणजे तो गमावला आहे का किंवा वाया घातला आहे का? वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंड, किंवा मग त्याच दिवसाला तुम्ही चांगल्या प्रकारे खर्च केलं किंवा मग चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा दिवस आहे तो सद्मार्गी तुम्ही लावला आहे का, किंवा मग तोच तुम्ही सोरली स्पेंड म्हणजे चांगल्या प्रकारे खर्च केला आहे का? डिड यू लीव अ ट्रायल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. डिड यू लीव अ ट्रायल ऑफ काइंडनेस. ट्रायल ऑफ काइंडनेस म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की जो तुमच्याकडचा दयाळूपणा आहे तो तुम्ही सोडून दिला आहे का, किंवा अ स्कार ऑफ डिस्कंटेंट, किंवा मग तुम्ही लोकांना असंतोषी किंवा मग लोकांचं तुम्ही काहीतरी वाईट केलेलं आहे का आणि त्याच्या खुणा अजूनही तुमच्याकडे आहेत का, किंवा तुम्ही तशा प्रकारे वागणूक इतरांना दिली आहे का? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, डू यू थिंक दॅट गॉड वुड से. ज्यावेळेस तुम्ही रात्री झोपायला जाणार, स्लंबर म्हणजे झोपणे, स्लीप, ज्यावेळेस तुम्ही रात्री डोळे बंद करणार झोपण्यासाठी, डू यू थिंक दॅट गॉड वुड से, त्यावेळेस तुम्हाला वाटेल की देव तुम्हाला सांगेल की देव तुम्हाला सांगतोय, यू हॅव अर्न वन मोर डे टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. तुम्ही आणखीन एक दिवस कमवला आहे. कशासाठी? वन मोर टुमॉरो, कशासाठी तर बाय द वर्क यू डिड टुडे, जे काम तुम्ही आज केलेलं आहे ते काम पुढे कंटिन्यू करण्यासाठीच तुम्ही काय केलं तर पुढचा सुद्धा दिवस कमवलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या गोष्टी दिसतात बघा. पोएटने एक पॉझिटिव्ह वेने सांगितलेलं आणि एक दुसरा निगेटिव्ह वे. म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या असतील आणि काही लोकांनी वाईट गोष्टी केल्या असतील तर ते आपण स्वतःला ॲनालाइज तुम्हाला ते करत चालायचं आहे, असा या कवितेचा अर्थ आहे. म्हणजे दिवस कमवणं म्हणजेच काय तर चांगल्या कृत्यातूनही कमवता येतो आणि वाईट कृत्यातूनही कमवता येतो. परंतु लेखकाचं म्हणणं आहे की चांगले दिवसच तुम्हाला काय करायचे आहेत तर कमवायचे आहेत. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. आणि टुमॉरो कधी तुम्ही कमवणार? ज्यावेळेस तुम्ही चांगलं वागणार त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये उद्याचा चांगला दिवस तुमच्या आयुष्यात येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही इतरांचं चांगलं करणार ॲटोमॅटिकली तुमचं सुद्धा चांगलंच होणार. अशा प्रकारचा सुंदर मेसेज हा एडगर गेस्ट यांनी त्यांच्या पोएममधून आपल्याला दिलेला आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही पोएम समजलेली आहे. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला निश्चितच कळवा. तोपर्यंत लक्षात ठेवा, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. आणि महत्त्वाचं ग्रामरची व्हिडिओसुद्धा मी बनवलेले आहेत, तर तुम्ही ते ग्रामरची व्हिडिओसुद्धा बघा, कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ते पण आपल्याला परीक्षेला येणारच आहे. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.